नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता परीक्षा 2023 मध्ये फेब्रुवारीमध्ये जी होणार आहे त्यासाठी आपण IBPS चा पॅटर्न समजून घेत आहोत। त्यामध्ये आज घेऊन आलेलो आहे भूमी अभिलेख विभाग। यामध्ये जी क्लर्कची परीक्षा होते, लिपिकची जी परीक्षा होते, भूमी मापक असं त्याचं नाव आहे, तर त्या परीक्षेचं सामान्य ज्ञान कशा पद्धतीने विचारलं गेलेलं आहे ते आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत। त्याचा भाग नंबर 1 आहे हा। परंतु हे बघण्याच्या आधी एक क्लिअरिफिकेशन मला द्यायचं आहे, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो की कालचा जो व्हिडिओ आपण अपलोड केला होता 2 नंबरचा व्हिडिओ होता, तो IBPS चा गणित विभाग 2 मधला, त्यामध्ये मी एक वाक्य वापरलं होतं की ऑनलाईन परीक्षेमध्ये काही परीक्षेमध्ये प्रश्न स्किप करता येत नाहीत, ते परत दिसत नाहीत, अशा पद्धतीचं माझं वाक्य होतं। परंतु ते वाक्य टेट या परीक्षेसंदर्भात नव्हतं हे लक्षात असू द्या। तरी सुद्धा या वाक्यामुळे थोडीशी द्विधा मनस्थिती मुलांची झाली की टेट परीक्षेमध्ये खरंच स्किप करता येतात का नाही, प्रश्न स्किप केलेले प्रश्न परत दिसतात का नाही, याबद्दल थोडं कन्फ्युजन वाढलं माझ्या कालच्या व्हिडिओमुळे। त्याबद्दल प्रथम मी तुमची सगळ्यांची जाहीररित्या माफी मागतो। सॉरी फॉर दॅट, आय अपोलाइज फॉर दॅट, आय थिंक यू विल बी फॉरगिव्ह मी। ओके, तर त्या संदर्भातली अधिक माहितीचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तो व्हिडिओ अदर चॅनेलचा आहे। 2017 मध्ये कसं स्वरूप होतं ऑनलाईनचं ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि विशेष म्हणजे महत्त्वाची बातमी अशी आहे की त्या परीक्षेमध्ये तुम्हाला एक डेमो टेस्ट सुद्धा अवेलेबल करून दिली होती। महापरीक्षा या पोर्टलद्वारे ती परीक्षा घेण्यात आली होती आणि परीक्षा घेण्याच्या आधी विद्यार्थ्यांना ते परीक्षेचं स्वरूप ऑनलाईन कसं असेल, ऑनलाईन पेपर कशा पद्धतीने दिसेल, स्किप केलेले प्रश्न तुम्हाला कोणत्या कलरमध्ये दिसतील, सोडवलेले प्रश्न कोणत्या कलरमध्ये दिसतील, सबमिट कसं करायचं आहे, यासाठी एक डेमो टेस्ट त्यांनी दिलेले आहे। आणि या डेमो टेस्टचा व्हिडिओ दुसऱ्या चॅनलचा 2017 मधला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर प्लीज तो बघून घ्या। म्हणजे तुमच्या मनातले डाऊट 2017 ची जी टेट झाली होती त्यामधल्या ऑनलाईन एक्झामचं स्वरूप कसं होतं आणि स्किप संदर्भात जो माझ्याकडून घोळ निर्माण झाला त्याचं क्लिअरिफिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला होईल। परत एकदा मी त्याबद्दल सॉरी मागतो आणि आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर सामान्य ज्ञान म्हणजे ज्याला जनरल नॉलेज असं म्हटलं जातं, जनरल नॉलेजचे प्रश्न कसे येतात हा विषय बघितला तर खूप वास्ट विषय आहे। कारण या विषयामध्ये काय केलं जातं तर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असतं की या विषयाची तयारी कशी करायची। एकतर 30 मार्काला हा विभाग येण्यासारखा आहे। टेटच्या परीक्षा जर आपण बघितल्या तर त्यामध्ये सरासरी जीकेला 30 मार्क आहेत आणि याच्यामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे किंवा चालू घडामोडी हा प्रकार त्याच्यामध्ये विचारला जातो। आणि विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की याची तयारी करायची कशी, किंवा जीकेची तयारी करायची म्हणजे तुम्ही काय करणार, बाजारात जाणार, एखादं लेटेस्टचं पुस्तक आणणार आणि ते स्टार्ट टू एंड पर्यंत काय करणार, वाचणार। एखादं बुक आणून तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत वाचणार। हे वाचणं ठीक आहे, फक्त काय आहे की ती बुक जे चालू घडामोडीचं आणलेलं आहे तुम्ही ते खूप डीप मध्ये असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचा वेळ वाया जाऊ शकतो। त्यासाठी आपल्याला IBPS हा जो परीक्षा घेणारी यंत्रणा आहे ती कशा पद्धतीचं जीके विचारते, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे किंवा तोच प्रश्न का पडला, मग त्या प्रश्नावर आपण तयारी कशी करायची, हे थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये काय करा तर थांबा, म्हणजे तुम्हाला काय होईल तर थोडीशी आयडिया येऊन जाईल। आपण काय करतोय, अंदाज व्यक्त करतोय की IBPS कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकते। याचा अर्थ 2000 टेटचे जे काही 2017 चे पेपर आहेत ते पेपर तुम्ही निग्लेक्ट करू नका, हे मी परत एकदा सांगतोय, कारण तोच एकमेव ऑथेंटिक सोर्स आहे। त्यामधले सुद्धा तुम्हाला सामान्य ज्ञानाचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेत हेही बघायचे आहेत। त्याचीही सिरीज आपण टाकणार आहोत, त्याचेही व्हिडिओ टाकणार आहोत, फक्त त्याला थोडासा वेळ लागेल, पुढच्या आठवड्यामध्ये टाकणार आहोत। ठीक आहे, तर चला आपण स्वरूप बघूया। हे प्रश्न जरा थोडेसे कशामध्ये होते, इंग्लिश या लँग्वेजमध्ये होते, मी मराठीत ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगेल। तर हा पहिला प्रश्न काय आहे की फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण या पद्धतीमध्ये कोणता वायू काय केला जातो, बाहेर सोडला जातो। एकदम सिंपलसा प्रश्न आहे बघा, जीके याला लागत नाही किंवा जास्त विचार सुद्धा करावा लागत नाही। आपल्याला माहिती आहे कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, प्रकाश संश्लेषणामध्ये आत घेतला जातो आणि बाहेर कोणता सोडला जातो, गिवन आउट म्हणलेला आहे, म्हणजे आपल्याला बाहेर सोडलेला वायू बघायचा आहे, तो कुठला असतो, ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडला जातो। म्हणजे प्रकाश संश्लेषण हा घटक आपल्याला महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या सिस्टीमला म्हणजे आपल्या जे
जीवनसृष्टी आहे त्यामधला सर्वात इम्पॉर्टंट घटक आहे आणि तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग फोटोसिंथेसिसमध्ये तुम्हाला काय केलं जातं तर फोटोसिंथेसिस कशामुळे होतं, त्यामधला क्लोरोप्लास्ट नावाचा घटक असेल, मग झाडांचा हिरवा रंग असेल किंवा त्यामध्ये वाळवंट असेल तर वाळवंटामध्ये पानांचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं, मग त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस कशामध्ये होतं, पानामध्ये होतं का खोडामध्ये होतं, हा प्रकार आपल्याला जनरली माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे हा बेसिकचा प्रश्न आहे, जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. हा विज्ञानामध्ये पण मोडतो आणि जनरल नॉलेज मध्ये पण मोडतो. एकदम सिंपलचा प्रश्न आहे. आता पुढचा मुद्दा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट प्लॅनेट ऑफ सोलर सिस्टीम. काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग, सॉरी थोडंसं खाली आलो का आपण, एकदमच खाली आलोय. ओके, स्टेप बाय स्टेप जाऊया. बघा हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे. 2017चा हा पेपर होता, 2017चा पेपर होता आणि त्यांनी प्रश्न 2016चा विचारलाय. बघा काय प्रश्न आहे की जे रिपब्लिक डे आहे आपला, गणराज्य दिवस म्हणतो आपण त्याला, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला साजरा करतो, त्याला चीफ गेस्ट म्हणून कोण आलं होतं, असा प्रश्न आहे. आता याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता अपेक्षित नाही आहे, फक्त आपल्याला स्वरूप समजून घ्यायचं आहे. तर त्याचं उत्तर हे पहिलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर चीफ गेस्ट कधीचे काढायचे, रिपब्लिक डेचे काढायचे. एक लक्षात ठेवा, 1950 पासून चीफ गेस्ट काय केले जातात तर आपल्या गणराज्य दिवसासाठी, प्रजासत्ताक दिनासाठी बोलवले जातात. पहिला जे होता तो इंडोनेशियाचे चीफ गेस्ट म्हणून बोलवले होते, इंडोनेशियाचे प्रमुख बोलवले होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब जी मी सांगतोय ती लक्षात घ्या, 1952, 1953, त्यानंतर 1966 आणि त्यानंतर 2021 आणि 2022 या वर्षी चीफ गेस्ट बोलवले गेले नाहीत. आता या वर्षी का बोलवले गेले नाहीत, इथली कारणं मला माहित नाहीत. या 2 वर्ष का बोलवलं गेलं नाही, हे वर्ष का बोलवलं गेलं नाही हेही मला माहित नाही. फक्त 2021चं साल जे होतं त्यासाठी आपण बोलवलं होतं, इंग्लंडचे पंतप्रधान जे बोरिस जॉन्सन होते त्यांना बोलवलं होतं. फक्त कोरोनाच्या कारणामुळं ते येऊ शकले नाहीत आणि 2022ला पण कोरोनामुळं आपण चीफ गेस्ट बोलवलेले नाहीत. तर हा मुद्दा या पद्धतीनं आपण काय केला पाहिजे, फोकस केला पाहिजे की कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. आता 2023चा गणराज्य दिवस येणार आहे, प्रजासत्ताक दिन येणार आहे, त्यासाठी आपण निमंत्रित कुणाला केलेलं आहे तर इजिप्तचे प्रमुख आहेत. कोण आहेत, इजिप्त या देशाचे प्रमुख आहेत आणि ते कोण आहेत तर अब्देल फतेह इल सिसी हे आहेत, हे लक्षात असू द्या. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला फोकस करायचा. प्रश्न कशावर आलाय, कशा पद्धतीने येऊ शकतो, म्हणजे गणराज्य दिवसाचे प्रमुख आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण तो एक राष्ट्रीय सण आहे. 2 राष्ट्रीय सण साजरे करतो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी म्हणजे आपला रिपब्लिक डे. आपल्याला आपल्या देशाबद्दलची ही माहिती असणं, प्रारंभिक माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण तो आपला मानाचा दिवस आहे. त्या दिवशी आपलं काय केलं जातं तर संविधान अंमलात आणलं गेलं. त्या दिवसापासून आपण संविधानानुसार राज्यकारभार सुरू केला, त्यामुळे आपल्यावर कुणाचं नियंत्रण राहिले नाही. गणराज्य दिवस म्हणून तो साजरा केला जातो. गणराज्य म्हणजे काय तर लोकांचं राज्य असलं आहे, असं त्या दिवसापासून आपण काय केलेलं आहे ते राबवलेलं आहे. आणि ते राज्य कशाच्या आधारे आपण राबवत आहोत तर जे संविधान आहे त्या संविधानाच्या आधारे आपण काय करतोय, राबवतोय आणि संविधानानुसार तो कारभार त्या दिवसापासून सुरू झाला, त्यामुळे त्याला गणराज्य दिवस असं म्हटलं जातं. चला पुढचा प्रश्न बघूया, 7वा. काय म्हणलेला आहे, तेलंगणा वॉज कार्व्ड आउट ऑफ विच स्टेट. म्हणजे तेलंगणा राज्य हे कोणत्या राज्यापासून काय केलं गेलेलं आहे, विभाजित करून निर्माण केलं गेलेलं आहे. हा पण एकदम जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, सिंपल प्रश्न आहे, लॉजिकचा प्रश्न आहे. साधा पेपर वाचत असाल तरी तुम्हाला माहित आहे की आंध्र प्रदेश या राज्याचं विभाजन करून तेलंगणा निर्माण करण्यात आलं. आता त्याच वर्षी का हा प्रश्न निर्माण झाला, कारण त्याच आसपास म्हणजे 2017चा हा पेपर आहे आणि 2014च्या आसपास त्याचं विभाजन झालेलं आहे. मला एक्झॅक्ट तारीख माहित नाही, एक्झॅक्ट साल माहित नाही, तुम्ही कमेंटमध्ये साल टाकू शकता, पण त्याच्या आसपास ही मोठी घटना झालेली आहे आणि हे राज्य विभाजित झालेलं आहे. मग याचा आत्ताशी संबंध कसा लावता येईल आपल्याला तर जम्मू काश्मीरशी तुम्ही संबंध लावू शकता. जम्मू काश्मीर जे राज्य आहे ते राज्य आता काय केलेलं आहे, राज्याचा दर्जा काढून घेतलेला आहे आणि त्याला काय केलेलं आहे, केंद्रशासित प्रदेश केलेला आहे. मग केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर त्याची राजधानी काय झालेली आहे, शासित. ओके,
हा प्रिंटिंग मिस्टेक झाली की मुलं कमेंटमध्ये टाकतात. केंद्रशासित प्रदेश केले गेलेले आहेत. 2 केंद्रशासित प्रदेश आहेत, एक जम्मू काश्मीर आणि दुसरा लडाख. मग त्याचे राज्यकारभार कुणाला दिलेला आहे, नायब राज्यपाल कोण आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यामधल्या लोकसभाच्या सीट्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण लोकसभेची निवडणूक 2024ला आहे आणि हे राज्य फोडल्यामुळे, विभाजित केल्यामुळे काय झालेलं आहे तर लोकसभाच्या सीट्स सुद्धा काय झालेल्या आहेत, विभाजित झालेल्या आहेत. त्यामुळे नवीन सीट्स किती आहेत, कोणत्या आहेत, कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये, जम्मूमध्ये किती आहेत आणि लडाखमध्ये किती आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, चालू घडामोडीशी निगडीत आहे. म्हणजे तेलंगणा त्यावेळेस नुकतंच बाहेर पडलं होतं, त्यामुळं आपल्याला तेलंगणाविषयी प्रश्न आला. आता आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेवटचा जो डिस्ट्रिक्ट तयार केला गेलाय तो पालघर तयार केला गेलाय. कुठल्या जिल्ह्यातून तयार केला गेला तर ठाणे या जिल्ह्यातून तो विभाजित करून तयार केला गेलाय. म्हणजे कधी झाला याची दिनांक सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण हा लेटेस्ट मधला आहे. अशा पद्धतीनं इथलं विभाजन विचारलं तर आपल्या संदर्भातला महाराष्ट्राचं विभाजन कशाचं झालेलं आहे, पालघरचं झालेलं आहे, ठाण्याचं झालेलं आहे, पालघरमध्ये झालंय. मग तो कितवा जिल्हा निर्माण झाला, 36 जिल्हे निर्माण झाले. मग त्यामध्ये जिल्हा परिषदचा विचार केला तर जिल्हा परिषद किती येणार आहेत, 33 जिल्हा परिषद येणार आहेत. किती येत आहेत, 34 जिल्हा परिषद येतील. 2 जिल्हा परिषद नाही आहेत. कुठं 2 जिल्हा परिषद नाही आहेत तर मुंबई आणि नवी मुंबई हे जो 2 जिल्हे आहेत, मुंबई आणि नवी मुंबई, या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. म्हणजे जिल्हा परिषद किती झाल्या, टोटल 34. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे. एखादी आकडेवारी चुकली असेल तर कमेंट्समध्ये प्लीज टाका. ओके, गडबडीत एखादा शब्द इकडे तिकडे होऊ शकतो, मीही माणूस आहे. फक्त तुम्हाला एक क्ल्यू देतोय की अभ्यास कशा पद्धतीने जनरल नॉलेजचा करायचा आहे. ओके, चला पुढचा बघा. द्रोणाचार्य अवॉर्ड. द्रोणाचार्य अवॉर्ड इज गिव्हन टू. द्रोणाचार्य अवॉर्ड कुणाला दिला जातो? द्रोणाचार्य अवॉर्ड हा केंद्र शासनाचा अवॉर्ड आहे, हे पहिल्यांदा लक्षात असू द्या. हा अवॉर्ड कशाशी संबंधित आहे तर स्पोर्ट्सचे जे कोचेस असतात किंवा स्पोर्ट्सचे जे प्रशिक्षक असतात त्यांना केंद्र स्तरावर हा दिला जातो, अवॉर्ड दिला जातो. मग याच्याशी संबंधित अभ्यास करत असताना तुम्हाला अर्जुन अवॉर्ड माहित असला पाहिजे. अर्जुन अवॉर्ड माहित असला पाहिजे की हा अवॉर्ड कशासाठी दिला जातो तर स्पोर्ट्समन साठी हा अवॉर्ड दिला जातो. मग या वर्षीचा अर्जुन अवॉर्ड कुणाला दिला गेलेला आहे हेही बघणं तुम्हाला मस्ट आहे. अर्जुन अवॉर्ड बरोबर सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ते खेलरत्न अवॉर्ड. खेलरत्न अवॉर्ड. आता हा खेलरत्न अवॉर्ड जो आहे तो का महत्वाचा आहे? एक तर हा खेळासंदर्भातला अवॉर्ड विचारला म्हणजे खेळासंदर्भातले अवॉर्ड आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. दुसरं, या खेलरत्न अवॉर्डचं काय केलेलं आहे तर 2021 पर्यंत याचं नाव राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड असं होतं आणि 21 नंतर याचं नाव काय केलेलं आहे, मेजर ध्यानचंद काय केलेलं आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असं झालेलं आहे. म्हणजे याचं नाव बदललेलं आहे. त्यामुळे खेलरत्न अवॉर्डवर प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे, कारण लेटेस्ट याचं नाव बदललेलं आहे. आधी राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड होतं, 2021 ला ते बदललं. काय झालं तर मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असं त्याचं नामांकन झालेलं आहे. आता हा खेलरत्न अवॉर्ड कधीपासून दिला जातो आणि का महत्वाचा आहे? कारण देशातला खेळातला सर्वात उच्च म्हणजे सर्वात वरचा हा काय आहे, अवॉर्ड आहे खेळाच्या संदर्भातला. बरोबर. त्यानंतर कधीपासून सुरुवात झाला याच्याविषयी माहिती असली पाहिजे. 1992 पासून सुरुवात झाला. पहिल्यांदा कोणाला दिला? विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला, जे बुद्धिबळाशी संबंधित असलेलं व्यक्तिमत्व आहे किंवा स्पोर्ट्समन आहेत. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. एखादा प्रश्न आला तर कशा पद्धतीने काय फोकस केलं जाऊ शकतं, खेळातले अवॉर्ड्स आहेत, लेटेस्ट अवॉर्ड्स कोणते आहेत, त्यातली त्यात कोणता फोकस केलाय, खेळाचा केलाय, म्हणजे खेळाचे अवॉर्ड मला काढले पाहिजे. आता पुढचा बघा, हाही एकदम कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीम मधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? आपल्याला माहित आहे की मोठा ग्रह हा गुरु ग्रह आहे. म्हणजे या ठिकाणी ज्युपिटर हा कायला मोठा ग्रह आलेला आहे. आता याच्यामध्ये डीप मध्ये जात असतील तर पहिला हा सर्वात मोठा ग्रह ज्युपिटर आहे. मग 2 नंबरचा ग्रह कोणता आहे सर्वात मोठा हे माहित असलं पाहिजे. उतरता क्रम करतोय आपण. पहिला आला गुरु. पहिला कोणता
कोणता आला? गुरु, सर्वात मोठा ग्रह गुरु, त्याच्या खालोखाल मोठा ग्रह शनी, त्यानंतर कोणता मोठा ग्रह आहे तर युरेनस आहे. हे शक्यतो आपण बघत नाही, युरेनस आहे. त्यानंतर 4 नंबरला उतरत्या क्रमाने जर आपण मोठ्याकडून छोट्याकडे जात असेल तर नेपच्यून हा 4 नंबरचा मोठा ग्रह आहे. 5 नंबरला आपली पृथ्वी येते. आकाराच्या बाबतीत आपण जर क्रम लावला ग्रहांचा तर 5 नंबरला पृथ्वी येते. 6 नंबरला कोण येतोय? शुक्र येतोय. आणि 7 नंबरला कोण येतोय तर मंगळ येतोय. आणि सर्वात लहान, सर्वात आकाराने लहान ग्रह कोणता आहे तर बुध आहे. कोणता ग्रह आहे? बुध आहे. हा जो मी क्रम लावला तो क्रम कशानुसार आला तर बिग टू स्मॉल, म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत, मोठ्या आकारापासून लहान आकारापर्यंत आपण उतरता क्रम लावलेला आहे. सर्वात मोठा ग्रह गुरु, दुसरा ग्रह माहित असला पाहिजे आपल्याला, पहिला माहित असतो, दुसरा विचारला तर अडचण येते. शनी आहे, तिसरा युरेनस आहे, चौथा नेपच्यून आहे, 5वा पृथ्वी, 6वा शुक्र, 7वा मंगळ, 8वा बुध. अशा पद्धतीनं मोठ्यापासून छोट्यापर्यंत ग्रहांचा आपल्याला क्रम माहित असणं गरजेचं आहे. दुसरं, आपल्याला सूर्यापासून ग्रहांचा क्रम माहित असणं गरजेचं आहे. हा जर सूर्य असेल तर सूर्याच्या जवळ सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे त्याचा क्रम तर तोंडपाठच असला पाहिजे. पहिला बुध आहे, दुसरा कोणता आहे? शुक्र आहे. 3 नंबरला आपली काय येते? पृथ्वी येते. सूर्यापासूनचा क्रम चालू आहे. त्यानंतर 4 नंबरला कोणता येतो? मंगळ येतो. हा गोल करूया आपण थोडासा, मी मुद्दामून गोल करतोय. त्यानंतर कोणता येतो? मंगळ नंतर गुरु येतो. गुरु नंतर कोणता येतो? शनी येतो. शनी नंतर कुठला येतो? युरेनस येतो. युरेनस नंतर कोणता येतो? नेपच्यून येतो. आता हे जे 4 ग्रह आहेत, वेगळा कलर घेऊया आपण, 1 मिनिट. हे जे 4 ग्रह आहेत त्यांना अंतर्ग्रह म्हणतात. का अंतर्ग्रह म्हणतात? कारण या ठिकाणी असा लघुग्रहाचा पट्टा आहे आणि या लघुग्रहाच्या आतल्या बाजूला, सूर्याच्या बाजूला असलेले ग्रह आहेत, त्यामुळे यांना अंतर्ग्रह म्हणतात. आणि ह्या लघुग्रहाच्या बाहेरच्या बाजूला हे 4 आहेत, त्यांना काय म्हटलं जातं? बाह्य ग्रह असं म्हटलं जातं. हेही माहित असलं पाहिजे. त्यानंतर प्लुटो नावाचा एक ग्रह होता, ज्याला आता काय म्हटलं जातं? बटू ग्रह असं म्हटलं जातं. आम्ही शिकत असताना तर प्लुटो ग्रह म्हणून आम्हाला शिकवला गेला. 2005च्या आसपास, एक्झॅक्ट साल माहित नाही, तुम्ही कमेंटमध्ये टाका, की प्लुटोची मान्यता ग्रह म्हणून काढण्यात आली. तेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जीकेचा अभ्यास करायचा. जीके म्हणजे वेगळं काय करायचं नाही. जीके करण्यासाठी तुम्ही वेगळी पुस्तकं न रेफर करता सिंपल 5वी ते 10वी पर्यंतचाच अभ्यासक्रम फोकस करायचा आहे. पाठ्यपुस्तकं बघायची आहेत, हे लक्षात असू द्या. पहिल्यांदा टीईटी आली त्यावेळेस मुलांनी बरेचसे ठोकळे मोठे ठोकळे आणले आणि वाचायला सुरुवात केली. सगळे प्रश्न कशातले निघाले? 5वी ते 10वीतल्या पाठ्यपुस्तकातलेच प्रश्न निघाले. एकही प्रश्न बाहेरचा नव्हता. फक्त काही प्रश्न खोचक होते, बारकाव्याचे होते, परंतु पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे नव्हते. हाही प्रश्न पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा नाहीये. बघा, सगळे बघा. त्यानंतर द्रोणाचार्य अवॉर्ड हा चालू घडामोडीशी कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. हा जो तेलंगणा आहे तोही कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. त्यानंतर रिपब्लिक डे चालू घडामोडीचा मोठी घडामोडी आहे. त्यानंतर फोटोसिंथेसिस हा पुस्तकातला प्रश्न आहे. विज्ञानाच्या कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला फोटोसिंथेसिस माहित असेल. चला पुढचा प्रश्न बघूया, 14वा. कोणता? 14वा. आता हा तर किती सिंपलसा प्रश्न विचारलेला आहे बघा. फर्स्ट होम मिनिस्टर ऑफ इंडिपेंडेंट इंडिया, म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत? आता गृहमंत्री का महत्वाचे आहेत तर हे लक्षात घ्या. गृहमंत्री जे आहेत पहिले ते कोण होते? एकदम सिंपल आहे, सरदार वल्लभभाई पटेल. आता हे महत्वाचे का आहेत? इम्पॉर्टंट का आहेत? कारण यांचा जो जन्मदिवस आहे तो 31 ऑक्टोबर आता काय म्हणून साजरा केला जातो? नॅशनल युनिटी डे, म्हणजे राष्ट्रीय एकता दिवस म्हणून हा दिवस काय केला जातो? साजरा केला जातो. आता एकता दिवस म्हणून का साजरा केला जातो? एकता दिवसच का नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी? कारण त्यांनी ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला 1947 साली, ते 1947 पासून ते 1950 पर्यंत, 50 सालीच ते एक्सपायर झाले, तर 50 सालापर्यंत त्यांनी काय केलेलं आहे तर 562 संस्थानं भारतात होती स्वतंत्र, आणि ती वेगवेगळी होती. त्यांना खालसा करून त्यांना काय केलं तर स्वतंत्र भारतामध्ये त्यांना विलगीकरण केलं. त्यामुळं यांचं महत्व खूप मोठं आहे. त्यामुळे पहिले गृहमंत्री तुम्हाला माहित असले पाहिजे. त्याचबरोबर ते नुसते गृहमंत्री नव्हते तर उपपंतप्रधान सुद्धा होते. हेही माहिती तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. त्यांना खूप कमी कालावधी मिळाला. 1950 साली त्यांचं निधन झालं, 15 डिसेंबर 1950 साली. ओके, त्यामुळं हा दिवस खूप महत्वाचा आहे. 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस. त्याच्या जोडीला तुम्हाला एक गोष्ट नवीन माहित असली पाहिजे, ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ
युनिटी. कुठला आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी. आता हा स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाचा जो पुतळा आहे तो पुतळा सगळ्यात उंच आहे जगातला. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणतोय, सर्वात उंच पुतळा. बिल्डिंग नाही, बिल्डिंग बुर्ज खलिफा आहे. सर्वात उंच पुतळा आहे. आता हा पुतळा भारतात आहे. आत्ताच लेटेस्ट बांधलेला आहे. 2018 साली त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर त्याची उंची किती आहे? 182 मीटर अशी उंची आहे. कुठे आहे हा? तर गुजरातमध्ये आहे. कोणत्या नदीच्या काठी आहे? नर्मदा नदीच्या काठी आहे. बरोबर. त्यानंतर त्याची उंची जर फुटामध्ये बघितली तर 597 फूट अशी उंची आहे. याच्या आधी जगातील सर्वात उंच पुतळा कुणाचा होता? तर बुद्ध यांचा होता. आणि तो कुठला होता? तर चीनमधील होता. त्याच्यापेक्षा याची उंची जास्त आहे. आता हे झालं जगातील. भारतामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आधी सर्वात उंच पुतळा कुठला होता हेही आपल्याला माहित असलं पाहिजे. तो होता हनुमान. कुणाचा होता? हनुमान यांचा होता. आणि तो कुठला आहे? तर विजयवाडा, आंध्र प्रदेश याच्यामध्ये त्यांचा पुतळा होता 41 मीटरचा. या अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचा जीकेचा अभ्यास खूप छान पद्धतीने होईल. आणि काय होईल? पर्याय बाद करता येतील तुम्हाला, त्याचबरोबर उत्तरही काढता येतील. आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे? तर अभ्यास करायचा आहे. आता बघा, हे एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे. प्रोफेसर अमर्त्य सेन इज फेमस इन विच ऑफ द फील्ड. अमर्त्य सेन हे कुठल्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत हे आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणजे भारतातील प्रसिद्ध व्यक्ती ज्या विद्वान आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकत आहेत, त्यांच्याविषयी माहिती असली पाहिजे. हे इकॉनॉमिक्स या संदर्भातले प्रसिद्ध व्यक्ती आहेत. ते खास करून 1972 पासून UK आणि युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेमध्ये स्थायिक असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर आता इंडियामध्ये राहत आहेत, परंतु त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे. सिंपल अमर्त्य सेन यांचं नाव आलं की कुणीही त्या संदर्भात काय करतो? तर माहिती देतो. आणि यांच्याविषयीच का प्रश्न आला? कारण 2016-17 साली त्यांचं एक वक्तव्य कुठलं तरी खूप फेमस झालं होतं किंवा गाजलं होतं, वादग्रस्त ठरलं होतं, असंही आपण म्हटलं तरी चालेल. त्यामुळं त्यांच्याविषयी प्रश्न आला. अशा पद्धतीने तुम्ही जीकेचा अभ्यास करा की का प्रश्न आला, तर याच्या पाठीमागचं कारण माहीत असलं पाहिजे. आता पुढचं बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेट इन इंडिया डज नॉट हॅव सी कॉस्ट. सी कॉस्ट म्हणजे काय? तर समुद्र किनारा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून नाही. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? मॅप आपला डोळे खालून गेला पाहिजे, मॅप आपला नजरेमध्ये फिट झाला पाहिजे की कुठल्या कुठल्या राज्याला सी कॉस्ट आहे आणि कुठल्या राज्याला नाही. आता या ठिकाणी 3 राज्यांना तर असलं पाहिजे. महाराष्ट्र राज्याला आहे का समुद्र किनारा? आहे. गुजरातला आहे. कर्नाटकला आहे. कुठलं राज्य राहत आहे? झारखंड. त्यामुळे झारखंड हाच पर्याय असणार आहे 100%. त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे? तर समुद्र किनारे असलेले राज्य आपल्याला एका कडाकडून चालू झाली पाहिजेत. म्हणजे वर जर आपण पश्चिम किनारपट्टीला बघितलं तर पहिल्यांदा गुजरात लागतं, त्यानंतर कोणतं लागतं? महाराष्ट्र लागतं, त्यानंतर गोवा लागतं, त्यानंतर कर्नाटक लागतं. मग हे कर्नाटकचा जो समुद्र किनारा आहे त्याचं नाव काय आहे? महाराष्ट्राचा जो समुद्र किनारा आहे त्याला काय म्हटलं जातं? त्यानंतर गुजरातचा जो समुद्र किनारा आहे त्याला एक विशिष्ट नाव आहे. म्हणजे कोरोमंडल असेल किंवा कोकण असेल, ही नावं किनारपट्टीला दिली गेलेली आहेत. ती कुठल्या किनारपट्टीला दिली गेली आहेत, कोणत्या राज्याच्या किनारपट्टीला दिली गेली आहेत हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा कॉमन सेन्स जीकेचा भाग आहे. तुम्ही जीके बद्दल काय करता? एखादा अवॉर्ड घेता आणि सगळे पाठीमागचे अवॉर्ड पाठ करत बसता. पाठीमागचे अवॉर्ड पाठ करू नका मित्रांनो. लेटेस्ट 1 वर्षाचा किंवा जास्तीत जास्त मॅक्झिमम 2 वर्षाचा काय करायचं आहे? बघायचा आहे. खेळ असेल तर मोठ्या स्पर्धा कुठल्या झाल्या, ऑलिम्पिक सारख्या ज्या स्पर्धा आहे त्या स्पर्धा संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लेटेस्ट ऑलिम्पिक कुठं झाली, कोणत्या देशामध्ये झाली, त्यामध्ये आपल्या देशातील कोणत्या खेळाडूंनी पदकं जिंकली. खास करून आता बघा, भालाफेकमध्ये एक आपल्याला सुवर्ण पदक मिळालं नीरज चोप्रांच्या द्वारे. तर ते खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण सुवर्ण पदक, वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवलेले हे द्वितीय व्यक्तिमत्व आहेत.
दुसरे व्यक्तिमत्व पहिले अभिनव बिंद्रा यांनी मिळवलं होतं वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक, आणि हे दुसरे आहेत की ज्यांना सुवर्ण पदक मिळाले आहे वैयक्तिकमध्ये. रौप्य मिळालेत बऱ्याच खेळांमध्ये. त्यानंतर सामूहिक खेळामध्ये हॉकी हा तर आपला जो खेळ आहे तो खेळ फेमस होता. मेजर ध्यानचंद ज्यावेळेस खेळत होते त्यावेळेस बऱ्यापैकी 2-3 वर्ष किंवा मला एक्झॅक्ट आकडा माहित नाहीये, परंतु सुवर्ण आपल्याला त्या हॉकी खेळामध्ये बऱ्याच वेळा मिळालेलं आहे. त्यामुळं वैयक्तिक खेळामध्ये फक्त 2दा मिळालंय, नीरज चोप्रा यांना मिळालेलं आहे आत्ताचं लेटेस्टचं. त्यानंतर बघा आसामकडल्या एक मुष्टियोद्धा आहेत, त्यांनाही यावेळेस पदक मिळालं. त्यांनी मग त्यांना ज्या प्रवासामध्ये ड्रायव्हरनी मदत केली होती त्यांनाही त्यांनी काय केलं, इन्व्हाइट करून पदक मिळाल्यानंतर त्यांचाही सन्मान केला. त्यामुळं त्या फेमस झाल्या होत्या. मग त्या कुठल्या राज्याच्या आहेत, 7 सिस्टर मधल्या आसाममधल्या आहेत का मेघालयामधल्या आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यांचं नाव माहीत असलं गरजेचं आहे. मला एक्झॅक्ट नाव आठवत नाही आता, पण त्यांना फोकस पण करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे या गोष्टी पेपरलाच आलेल्या असतात आणि त्याला फोकस केलेलं असतं, म्हणजे आपल्याला पण फोकस केलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघा, UN म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना याच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये म्हणजे सुरक्षा परिषदेमध्ये परमनंट सदस्य किती असतात? हा तर एकदम 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 कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, बालिश प्रश्न आहे म्हटलं तरी चालेल, पण माहित असलं पाहिजे. किती कायम सदस्य असतात? 5 कायम सदस्य असतात. आणि हे आपल्याला का महत्वाचं आहे, कारण भारत सुद्धा त्या 5 सदस्यांमध्ये आम्हाला 1 सदस्य म्हणून घ्या म्हणून मागणी करतोय. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढवत आहे, खास करून मोदी सरकारच्या काळामध्ये तर तो दबाव वाढत चाललेला आहे. त्यामुळे ही गोष्ट काय आहे तर राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने एकदम IMP गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला सदस्य किती आहेत एवढं तर माहित असलं पाहिजे. आता सदस्य कोणकोणते आहेत? एक पहिला चायना हा एक कायम सदस्य आहे. त्यानंतर दुसरा आहे तो फ्रान्स आहे. तिसरा आहे तो UK आहे. चौथा आहे तो अमेरिका, युनायटेड स्टेट म्हणूया, तो आहे. आणि 5वा आहे तो रशिया आहे. यांचं काय आहे तर परमनंट सदस्य आहेत. यांनी एखाद्या गोष्टीला नकार दिला तर युनायटेड स्टेटमध्ये कुठलाही ठराव काय केला जाऊ शकत नाही, पारित केला जाऊ शकत नाही. म्हणून या 5 देशांना काय आहे इम्पॉर्टन्स आहे कुठं सुरक्षा परिषदेमध्ये. मग नॉन परमनंट सदस्य पण दर 2 वर्षांनी काय केले जातात, निवडले जातात. त्यांच्या आमसभेद्वारे निवडले जातात. मग त्याचा भारत 1-2 वेळा सदस्य राहिलेला पण आहे, परंतु त्यांना जास्त किंमत नाही. मग ते किती असतात नॉन परमनंट मेंबर म्हणून, सदस्य म्हणून कोणते कोणते देश घेतले जातात, किती देश घेतले जातात याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, जनरल नॉलेजचा म्हणलात तरी चालेल, इतिहासाचा म्हणलात तरी चालेल. दांडी मार्च इज असोसिएटेड विथ, दांडी यात्रा ही खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? आता होम रूल चळवळ कधी झाली तर 1916 सालच्या आसपास होम रूल चळवळ सुरू झाली. मग दांडी यात्रा त्या काळात सुरू झाली का? नाही. या सणावळ्या तुमच्या माहीत असणं गरजेचं आहे. 1930च्या आसपास दांडी यात्रा सुरू झाली. माझ्या माहितीस्तव 12 मार्च 1930 या दिवशी दांडी मार्च सुरू झाला. ओके. मग आता या सालाशी संबंधित असलेली चळवळ कुठली? नॉन कॉपरेशन मुवमेंट, त्याला असहकार मुवमेंट असं म्हटलं जातं. असहकार चळवळ जी 1920च्या आसपास सुरू झाली, होम रूल चळवळीपासून सुरू झाली आणि त्याचं उग्र रूप 1920 साली खास करून गांधीजीचं नेतृत्व उदयास आलं. कारण त्याच साली मला वाटतं आपले जे असंतोषाचे जनक आहेत, कोण आहेत असंतोषाचे जनक तर बाळ गंगाधर टिळक, त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राष्ट्रीय राजकारण हे टिळकांकडून गांधीजींकडून हस्तांतरण झालेलं हे वर्ष आहे. मग 1922 साली चौराचौरी घटना झाल्यानंतर ही असहकार चळवळ काय करण्यात आली, स्थगित आली. या मेजर घटना आहेत भारताच्या इतिहासातल्या अलीकडल्या, त्या तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. म्हणजे हाही मुद्दा, हाही काय झाला, होम रूल चळवळ नाहीये संबंधित, दांडी यात्रा पण ची संबंधित असहकार चळवळ नाहीये. मग कुठली चळवळ आहे? सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, म्हणजे सविनय कायदे भंग. सविनय म्हणजे नम्रतेने काय करायचा तर कायदा मोडायचा. मग कायदा भंगच केला ना दांडी यात्रेने. दांडी यात्रेमध्ये गांधीजींनी दांडी या ठिकाणी जाऊन मीठ उचललं. मिठाला हात लावणं त्याच काळात गुन्हा होता, कायद्याचा भंग होता. तो कायद्याचा भंग सामूहिकरित्या गांधीजींनी केला. तो किती साली केला? 1930 साली केला. आणि 1930 साली कोणती चळवळ होती? सविनय कायदेभंग ही चळवळ
चळवळ लागू होती. त्यानंतर गोलमेज परिषदा झाल्या, तोही महत्वाचा घटक आहे. आणि हा क्विट इंडिया चलो जाओ मुवमेंट हे कधी झाली? 1942. म्हणजे ही पण दांडी यात्रेशी संबंधित नाही. अशा पद्धतीने आपल्याला मेजर सणावळ्या माहीत असल्या पाहिजे. सणावळ्या नसल्या तरी ती घटना कधी झालेली आहे, म्हणजे समजा बंगालची फाळणी असेल 1905च्या दरम्यान झालेली आहे, ओके, किंवा एखादी घटना असेल, रँडचा खून असेल, कधी झालेला आहे? 1898च्या आसपास झालेला. एक्झॅक्ट आकडा तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता. ह्या मेजर घटना आहेत, त्या मेजर घटना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. खास करून बंगालची फाळणी असेल, बंगालची फाळणी रद्द कधी झाली? 1911 साली रद्द झाली. मग रद्द करण्यासाठी जे पंचम जॉर्ज जे राजे होते ते मुंबईमध्ये कुठल्या ठिकाणाहून आले, त्यांच्या सन्मानार्थ एक कमान मानली गेलेली आहे, ती आता सुद्धा ताज हॉटेलच्या समोर आहे. या घटना काय आहेत? मेजर घटना आहेत, त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं. जनरल नॉलेज म्हणजे दुसरं तिसरं काय नसून अभ्यासाचाच एक घटक असतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे? जनरल नॉलेजचा अभ्यास करायचा आहे. आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. कालच्या व्हिडिओमध्ये एक चूक झाली होती, त्याबद्दल परत एकदा मी अपोलाइज करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या संदर्भाचं क्लिअरिफिकेशन तर मी दिलेलंच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्याची एक दुसऱ्या चॅनेलची आपण लिंक पण काय केलेली आहे? दिलेली आहे. तुम्ही ते लिंकवरून तो डेमो टेस्ट कशा पद्धतीची होती आता त्याच पद्धतीची असेल असं आपण सांगू शकत नाही, परंतु तोच प्रकार असण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे ती डेमो टेस्ट तुम्ही बघून घ्या. आणि असे जे प्रश्न आहेत, खास करून टेक्निकच्या संदर्भातले असतील किंवा ऍक्च्युअल कंडिशनमध्ये काय होऊ शकतं, प्रश्न की करता येऊ शकतात का, नाही येऊ शकतात का, अशा प्रश्नांच्या फंदामध्ये तुम्ही पडू नका. त्याला जास्त महत्त्व देऊ नका. आता तुम्हाला महत्त्व द्यायचं आहे फक्त आणि फक्त कुठल्याला? तर स्टडीला महत्त्व द्यायचं आहे आणि राईट पाथ तुम्ही निवडायचा आहे आणि त्याच्यावर चालायचं आहे. एक लक्षात ठेवा, क्लास लावला म्हणजे तुम्ही टेट पास व्हाल असं नाही. मग क्लास लावलेले सगळेच काय झाले असते? MPSC पास झाले असते पुण्यामधले, असं होत नाही. MPSC ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे? जो जास्त अभ्यास करतो, चांगला अभ्यास करतो आणि अभ्यास केलेला काय करतो? उपयोजन करतो, तोच पास होण्याची शक्यता आहे. फक्त 100% स्टडी करू नका. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की या 100% स्टडी बरोबर 100% क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला. क्वेश्चन जेवढे जास्त सॉल्व्ह कराल तुम्ही तेवढा तुम्हाला काय येणार आहे? अंदाज येणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवा. भले आता कमी गुण पडत असतील तर प्रश्नपत्रिकेमध्ये टाइम मॅनेजमेंट नावाचं स्किल असतं, दुसरं ऑप्शन बाद करण्याचं स्किल असतं, तेही तुमचं विकसित झालं पाहिजे. त्यानंतर कोणता प्रश्न स्किप करायचा, शेवटी सोडवायचा, याचंही स्किल असतं की एखाद्या प्रश्नाच्या तुलनेमध्ये 2 प्रश्न आपण सोडवू शकतो एका प्रश्नाच्या टायमिंगमध्ये. स्किप केलेले प्रश्न तुम्ही परत सोडवू शकत होतात. हे परत मी एकदा फोकस करतोय. त्या पॉईंटवरून जरा संभ्रम झाला होता, त्याबद्दल पुनश्च एकदा सॉरी. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजचा भाग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.